वपू काळेंची एक खूपच सुंदर आणि मनाला भिडणारी कथा म्हणजे बेटा मी ऐकतो आहे. खरं तर ही फक्त एका संगीत शिकणाऱ्या मुलाची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे वडील आणि मुलाच्या नात्याची, कलेच्या ताकदीची आणि दुःखाला सुद्धा संगीतात बदलून टाकणाऱ्या प्रेमाची. चला तर मग या कथेच्या आत डोकावून पाहूया. कथेची सुरुवातच होते ती संगीत शिकवणाऱ्या गुरुजींच्या या वाक्याने. आणि इथेच लेखक आपली पकड घेतात. आपल्याला लगेच प्रश्न पडतो की अरे असं का? एक हुशार विद्यार्थी आहे आणि गुरुजींना त्याला कार्यक्रमच द्यायचा नाहीये. का बरं असेल त्यांच्या मनात इतका संशय? ही एकच ओळ आपल्याला कथेत पूर्णपणे गुंतवून टाकते. चला तर मग कथेच्या सुरुवातीला जाऊया, जिथे आपली मुख्य पात्रांशी ओळख होते आणि हे सगळं रहस्य हळूहळू तयार व्हायला लागतं. तर ही गोष्ट फिरते 3 मुख्य पात्रांभोवती. पहिला आहे शिरीष, जो व्हायोलिन शिकायला येतो आणि तो इतका हुशार आहे की विचारायलाच नको, पण त्याच्या वागण्यात काहीतरी गूढ आहे. दुसरे आहेत त्याचे वडील नाना. ते रोज येतात पण एका कोपऱ्यात शांत बसून राहतात, एक शब्दही बोलत नाहीत. आणि तिसरे म्हणजे स्वतः गुरुजी, ज्यांच्या नजरेतून आपण ही सगळी गोष्ट पाहतोय आणि ज्यांच्या मनात या बाप-लेकाच्या विचित्र वागण्याने गोंधळ उडालेला आहे. आता गंमत बघा. एका बाजूला शिरीषची प्रगती इतकी जबरदस्त होती की गुरुजी अक्षरशः थक्क व्हायचे. त्याची शिकण्याची पद्धत, बोटांची हालचाल सगळंच अद्भुत होतं. पण दुसऱ्या बाजूला त्याचे वडील नाना, जे तिथे बसलेले असायचे, त्यांच्या चेहऱ्यावर ना आनंद ना कौतुक, काहीच भाव नसायचे. आणि हेच गुरुजींना खूप खटकायचं. हा विरोधाभास त्या रहस्याला अजूनच गडद करत जातो. आता बघूया पुढे काय होतं ते. इथून गोष्ट एका वेगळ्याच वळणावर जाते, जिथे शिरीषची परीक्षा बघितली जाते आणि सगळं प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं होतं. शिरीषच्या प्रगतीने गुरुजी इतके प्रभावित होतात की ते त्याला शाळेच्या पहिल्या पब्लिक प्रोग्राममध्ये वाजवण्याची मोठी संधी देतात. आता खरं तर कोणत्याही विद्यार्थ्यासाठी हा खूप मोठा क्षण असतो, बरोबर ना? पण इथेच सगळा खेळ बदलतो. आनंदी होण्याऐवजी शिरीषचा चेहरा पार उतरतो, तो घाबरतो आणि त्याचा तो चेहरा बघून गुरुजींचा संशय अजूनच वाढतो. आणि त्यानंतर तर एक अविश्वसनीय गोष्ट घडते. शिरीष अचानक गायब होतो. 1-2 दिवस नाही, चक्क 2 महिने. कोणताच निरोप नाही, काहीच नाही. साहजिकच गुरुजींच्या मनात त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो. त्यांना वाटतं की हा मुलगा खूप बेजबाबदार आणि उद्धट आहे. आणि मग ऐन कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष उगवतो, पण त्याची अवस्था खूप वाईट असते. तो गुरुजींसमोर अक्षरशः गयावया करतो की मला आज वाजू द्या. पण 2 महिने गायब असल्याने गुरुजी प्रचंड नाराज असतात आणि ते त्याला स्पष्टपणे नाही म्हणतात. इथं कथेतील तणाव अगदी शिगेला पोचतो. आणि आता येतो कथेचा क्लायमॅक्स. इथे गुरुजी एक मोठा निर्णय घेतात आणि जे घडतं ते सगळ्यांनाच हैराण करून सोडतं. इथे गुरुजींच्या मनात एक द्वंद्व सुरू होतं. एक मन म्हणतं शिरीषची अवस्था बघून त्याला संधी देऊया, पण दुसरं मन, जे शाळेच्या प्रतिष्ठेचा विचार करतंय, ते नाही म्हणतंय. म्हणून ते एक मधला मार्ग काढतात. ते त्याला वाजवायला परवानगी देतात, पण त्याचा कार्यक्रम सर्वात आधी ठेवतात. म्हणजे काय की जरी त्याने वाईट वाजवलं तरी नंतरच्या चांगल्या कार्यक्रमांमुळे शाळेचं नाव खराब होणार नाही. पण जसा शिरीष व्हायोलिन हातात घेतो आणि पहिला सूर लावतो, तसं सगळं वातावरणच बदलून जातं. गुरुजी तर थक्क होऊन बघतच राहतात. त्यांना विश्वासच बसत नाही. हा तो 2 महिने गायब झालेला मुलगा नव्हताच. स्टेजवर एक तयार, मुरलेला कलाकार बसला होता. त्याच्या सुरांमध्ये इतकी शुद्धता आणि इतकी वेदना होती की ती थेट काळजाला भिडत होती. गुरुजींच्या मनात एकच प्रश्न येतो की हे सगळं हा शिकला कुठे? आणि इथून पुढे कथेला एक अगदी भावनिक वळण मिळतं. आत्तापर्यंतच्या प्रत्येक विचित्र गोष्टीमागे असलेला दुःखद कारण आता आपल्या समोर येणार आहे. आणि मग शिरीष बोलायला लागतो. तो जी गोष्ट सांगतो ती ऐकून गुरुजींना धक्काच बसतो. तो सांगतो की त्याचे वडील नाना हे पूर्वी खूप मोठे गायक होते, पण एका अपघातात त्यांची ऐकण्याची शक्ती पूर्णपणे गेली आणि त्यांचं संगीत त्यांच्यापासून कायमचं हिरावलं गेलं. आपल्या वडिलांना त्याच संगीताच्या दुनियेत परत नेण्यासाठी शिरीष फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी व्हायोलिन शिकत होता. आणि सगळ्यात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे ज्या दिवशी गुरुजींनी त्याला कार्यक्रमाची संधी दिली, तीच रात्र नानांच्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरली. आता आपल्याला कळेल की त्याच्या वादनामध्ये इतकी वेदना, इतकी भावना कुठून आली होती आणि कथेच्या नावाचा नेमका अर्थ काय आहे. शिरीष पुढे सांगतो की वडिलांच्या मृत्यूनंतर तो इतका खचला होता की त्याने व्हायोलिनला पुन्हा हात न लावण्याचं ठरवलं होतं. पण मग त्याच्या मनात एक विश्वास जागा झाला. त्याला जाणवलं की जिवंतपणे नाना त्याचं वादन ऐकू शकत नव्हते, बरोबर? पण आता मृत्यूनंतर ते सगळ्या बंधनांच्या पलीकडे गेले आहेत. आता ते नक्कीच त्याच्या शेजारी बसून त्याचं संगीत ऐकत असणार. आणि ह्याच एका श्रद्धेने त्याच्या दुःखाला प्रचंड ताकद दिली.
आणि इथे आपल्याला कथेच्या नावाचं बेटा मी ऐकतो आहे याचं खरं महत्त्व कळतं. हे शब्द नाना कधी बोललेच नाहीत. ही तर शिरीषच्या मनातली भावना होती, त्याच्या वडिलांचा त्याला जाणवलेला प्रतिसाद होता. जेव्हा तो डोळे मिटून वाजवत होता तेव्हा तो प्रेक्षकांसाठी नाही तर फक्त आणि फक्त आपल्या नानांसाठी वाजवत होता. त्याला वाटत होतं की त्यांचा अदृश्य हात त्याच्या पाठीवर आहे आणि याच एका विश्वासाने त्याच्या वादनाला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं. चला आता थोडं परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघूया. शिरीषचं पात्र हे वडिलांवरचं प्रेम, चिकाटी आणि कलेवरच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. नानांचं पात्र जरी ते बोलत नसले तरी कथेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांचंच संगीत प्रेम शिरीषची प्रेरणा बनतं. आणि गुरुजींचं पात्र हे एक असं माध्यम आहे ज्यांच्या संशयामुळे रहस्य टिकून राहतं आणि शेवटी त्यांच्याच नजरेतून आपल्याला सत्य समजतं. या कथेचा सार काय आहे तर खरी कला ही कोणत्याही शारीरिक मर्यादा किंवा मृत्यूच्याही पलीकडे असते. ती भावना आणि नाती जोडणारं एक खूप मोठं माध्यम आहे. आणि शेवटी एक विचार मनात येतो. जसं शिरीषने संगीताच्या सुरांमधून आपल्या वडिलांशी संवाद साधला, तसं खरंच कला आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तींशी, ज्या आता आपल्यासोबत नाहीत, त्यांच्याशी जोडून ठेवू शकते का? आठवणींना जिवंत ठेवण्याचा आणि न बोलताही संवाद साधण्याचा हा कलेचा मार्ग किती प्रभावी असू शकतो यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.